श्री स्वामी समर्थ. तर आज मला भेटला मराठी ब्लॉगर आदित्य डेरे. अशा प्रकारे खंडेरायांच्या भक्तीत तल्लीन होऊन आम्ही खंडेरायांचे दर्शन घेतले. त्यानंतर मी आले विष्णुपद येथे, पण इथे विष्णुपद झाकून ठेवले होते आणि ही ओली हळद आहे म्हणून इथे कॉईन चिटकलेले आहेत. गड चढताना माझ्या मनात अचानक विचार आला, जर मला कोणी यूट्यूबवर भेटला तर, आणि खरंच मला गडावर गेल्यावर आदित्य डेरे भेटले. आज माझ्यासोबत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडत होत्या. सर्वात आधी तर खंडेरायांचे दर्शन झाले, त्यानंतर आपले यूट्यूबवर 300 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि चक्क आदित्य डेरे आज मला गडावर भेटला. आणि माझा विश्वासच बसत नव्हता. मी चक्क आदित्य डेरेला स्वतः बघते आणि त्याच्याशी बोलतीये. माझ्यासारखं आदित्य डेरेचे जर कोणी फॅन हा व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर खंडेरायांचं दुरून एकदा दर्शन घेऊन आम्ही निघालो गडावरून खाली जायला. आणि हे बघा देवीला किती नटवलं आणि हे काय करते हे मला माहिती नाहीये. आणि हे बघा गडावरून खालचा व्ह्यू कसा दिसतोय तर. त्यानंतर आम्हाला लागली होती खूप भूक. मग काय मिसळपाव आणि मॅगीवर काम भागवलं. त्यानंतर गेलो आम्ही बानाईच्या मंदिरात. त्यानंतर ह्या आहेत बानूबाई आणि ह्या त्यांच्या मेंढ्या, ह्या पण मंदिरात ठेवलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही गेलो खरेदी करायला. आम्ही काय काय खरेदी केलं बघायचं असेल तर कमेंटमध्ये खरेदी असं टाईप करा. खरेदी करत आम्ही येऊन पोहोचलो खाली. तर खाली येऊन आम्ही घेतला उसाचा रस, कारण आज खूप ऊन तापत होतं. नंतर आम्ही फोटो फ्रेम वगैरे बघितल्या. खूप छान छान फोटो फ्रेम होत्या आणि स्वामीची तर फोटो फ्रेम मला खूपच आवडली होती. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझे व्लॉग्स जर आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्लॉग्स कसे वाटतात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.